करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर शहर आणि जिल्ह्यात 25 लाख वृक्षांची लागवड करून नागपूर शहराला हरित शहर बनवण्याचा संकल्प व्यक्त केला. एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत शाळा, विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष आणि इतर भागधारकांना 2 ते 3 मीटर उंचीचे रोपे उपलब्ध करून देण्यात असून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि संवर्धनाचे काम हाती घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या राजकीय कारकिर्दीस 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं बुलढाणा जिल्ह्यात प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान या अंतर्गत विशेष गर्भवती माता तपासणी शिबिर तसंच विविध आरोग्यविषयक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोहिमेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आरोग्य यंत्रणेमार्फत व्यापक पातळीवर जनजागृती आणि उपचार मिळत असल्यानं नागरिकांद्वारा समाधान व्यक्त होत आहे. अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी युरिया आणि DAP खतांच्या खरेदीसाठी आणि खतांचा तुटवडा रोखण्यासाठी तसेच गरजू शेतकऱ्यांना वेळेवर खतं उपलब्ध करून देण्याबाबतचा आदेश जारी केला आहे. खतांचा काळाबाजार किंवा साठेबाजी केल्यास संबंधित कृषी सेवा केंद्रावर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी 7/12 उतारा घेणे आता अनिवार्य नाही असंही वर्षा मीना यांनी सांगितलं. हवामान. नागपुरात आज दुपारपासून ढगाळ वातावरण असून दुपारच्या सुमारास अल्पकाळासाठी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. दरम्यान आज नागपूरचं कमाल तापमान 38.2 अंश सेल्सिअस इतकं राहिलं, तर वर्धा 41.5, तर यवतमाळ इथं 42.4 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.